मनसे के 28 वर्षीय कार्यकर्ता की दिल का दौरा पड़ने से मौत हो गई, जिसे अब अमोल मिटकरी द्वारा राजनीतिक जामा पहनाने की कोशिश जारी है। इससे नाराज महाराष्ट्र नवनिर्माण सेना के महासचिव संदीप देशपांडे ने मिटकरी को गंभीर चेतावनी दी। मिटकरी की कार पर हुए हमले के बारे में प्रतिक्रिया देते हुए उन्होंने मिटकरी को इस पर गंदी राजनीति नहीं करने की चेतावनी दी है। असं आहे की आपली लायकी काय, आपली पातळी काय हे समजून न घेता जर काही लोक वक्तव्य करत असतील तर आमचे महाराष्ट्र सैनिक त्याला प्रसाद देणार, त्याप्रमाणे दिला। दुर्दैवाने त्यातला एक आमचा आंदोलनकर्ता, आमचा उपजिल्हाध्यक्ष होता जय मालोकर, त्याचं हार्ट अटॅकने दुःखद निधन झालं। खरं तर तो फक्त 28 वर्षाचा होता, म्हणजे कुठेही ते सिम्पटम्स दिसत नव्हते। तर काही काल माध्यमांनी सुद्धा चालवलं की त्याला आंदोलनाचं टेन्शन आलं आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये तरी राजकारण करू नये अशा गंभीर प्रसंगात, अशा दुःखद प्रसंगात। काल त्या म्हणजे तो मिटकरी इतका नीच माणूस असेल असं मला कधी वाटलं नव्हतं। त्याच्यात पण त्याचं राजकारण की ह्यांनीच हे केलं। 28 आणि आंदोलनाची भीती घेतली आणि केस पडली म्हणून त्याचं महाराष्ट्र सैनिक कधी आंदोलनाला घाबरला नाही आणि केसेसला घाबरला नाही। दुर्दैवी मृत्यू जाता हार्ट अटॅक कोणाला कधी येईल, मला असं वाटतं हे आपण बघतो की किती तरुण मुलं जिम मध्ये चांगले चांगले व्यायाम करताना हार्ट अटॅक। त्यामुळे त्याच्यावर असं घाणेरडं राजकारण, नीच राजकारण या अमोल मिटकरी सारख्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। त्याच्यावर त्यांचा काय नीचपणा असेल तो त्यांनी करावा।